नमस्कार. बिझनेसवर कंट्रोल ठेवणं ही सगळ्यांचीच रिक्वायरमेंट आहे. रादर कळीचा मुद्दा आहे. आज मी तुम्हाला एक फंटास्टिक टूल देणार आहे की ज्याच्या आधारे तुम्ही एक बऱ्यापैकी तुमच्या बिझनेसवर कंट्रोल ठेवू शकता. चला तर आपल्या प्रेझेंटेशनकडे जाऊया. या टूलचं नाव आहे बिझनेस प्लॅन. हे सगळ्यांनाच माहिती आहे. बिझनेस प्लॅन किंवा आपल्या बिझनेसचं बजेटिंग करणं हे अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे की याच्याद्वारे तुम्ही तुमच्या बिझनेसवर छान प्रकारे कंट्रोल ठेवू शकता. तो कशा पद्धतीने ठेवू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन बघूया. येस. सो आपल्या कंपनीला किंवा आपल्या व्यवसायाला काही टार्गेट्स किंवा गोल असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं की एखादं शिप जर खोल समुद्रात असेल मध्यभागी आणि त्याला काही दिशाच नसेल, तर स्वाभाविकच ते पाण्याबरोबर किंवा वाऱ्याच्या दिशेबरोबर हे भरकटत जाणार. तसंच काहीसं आपल्या बिझनेसबद्दल असतं. त्यामुळे काही टार्गेट असणं, काही आपल्या बिझनेससाठीचं बजेट असणं हे फार इम्पॉर्टंट गोष्ट असते. तर हे बजेट का करावं? तर बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काय आपले गोल्स असणार आहेत, टार्गेट्स असणार आहेत, ते अचीव करण्यासाठी ते कसे अचीव करायचे ह्याचा रोडमॅप हे तुम्हाला हा बिझनेस प्लॅन किंवा बजेट देऊ शकतं किंवा देतं राहतं. तुमचा फोकस्ड अप्रोच तयार व्हायला फार मदत होते. कुठल्या एरियामध्ये आपण कमी पडतोय किंवा आपल्याला कुठं जास्ती मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला अप्रोच हे बजेट देतं. जे काय आपण जसे जसे पुढे जातो, काय काय ठरवलं होतं त्याच्या अगेन्स्ट काय गोष्टी झाल्या, ह्याचा जो काही परफॉर्मन्स आहे ते इव्हॅल्युएट करायला मदत होते. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन चांगलं झाल्यामुळे ज्या ज्या एरियामध्ये करेक्शनची गरज आहे त्या करेक्टिव्ह ऍक्शन्स आपण घेत असतो आणि त्याला एक प्रकारची डायरेक्शन मिळते. स्वाभाविकच जेव्हा करेक्टिव्ह ऍक्शन्स घेतल्या जातात त्यावेळेला आपली इफिशियन्सी जी आहे ती इम्प्रूव्ह व्हायला मदत होत असते. इफिशियन्सी इम्प्रूव्ह झाल्यानंतर स्वाभाविकच बघा, आपले जे काही रिसोर्सेस आहेत ते आपण चांगल्या पद्धतीनं ऑप्टिमम लेवलला कसे युटिलाइज करायचे हे आपल्याला कळत जातं. स्वाभाविकच हे सगळं करत असताना बऱ्याच वेळेला असं घडतं की आपलं जे काही बिझनेस मॉडेल आहे ते आपल्याला रिथिंकिंग करायची गरज आहे का, थोडे काही त्याच्यामध्ये चेंजेस करायची गरज आहे का, हे सगळ्या या प्रकारची आयडिया हे आपल्याला बिझनेस प्लॅन किंवा बजेट देत असतं. स्वाभाविकच एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमची जी काही फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ही कायम चांगली होते आणि त्याचे रिझल्ट्स तुमची प्रॉफिट वाढायला आणि वेल्थ वाढायला मदत करते. त्यामुळे बिझनेस प्लॅन किंवा बजेटिंग हे प्रत्येकानं केलंच पाहिजे. जसं जसं म्हणजे जनरली साधारण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये बजेट्स केली जातात, ही प्रत्येकानं आवर्जून करायला पाहिजे. कायम आपण बघा काय करतो आता, ह्या बजेटकडे अप्रोच कसा पाहिजे आपण ह्याच्यावर थोडंसं बोलूया. प्रत्येकानं दरवर्षी सेल्सचं टार्गेट हे जनरली ठरवलेलं असतं. म्हणजे 90% लोक सेल्सचं टार्गेट ठरवतात. पण कोणी प्रॉफिटचं टार्गेट ठरवलंय का? बघा, विचार करा. कायम माझ्या मते जेव्हा तुम्ही एखादा प्लॅन बनवता किंवा टार्गेट बनवता त्यावेळेला सेल्सकडनं प्रॉफिटकडे जायचं का प्रॉफिटकडनं सेल्सकडे जायचं हा महत्वाचा प्रश्न असतो किंवा अप्रोच असतो. माझ्या मते कायम प्रॉफिटकडनं सेल्सला गेलेलं गरजेची गोष्ट असते. म्हणजे काय? बघा, समजा असा प्रश्न विचारला की मिनिमम प्रॉफिट किती मिळवला पाहिजे. ओके. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला पर्सेंटेजमध्ये नॉर्मली आपण गोष्टी करत असतो. 5%, 10%, 20%. ओके. ही नॉर्मल प्रॉफिटेबिलिटी असते. किंवा दुसऱ्या याच्यामध्ये, का आपल्याला 2 लाख मिळवायचे आहेत, का 5 लाख मिळवायचे आहेत, का 25 लाखाचा प्रॉफिट मिळवायचा आहे, या दोन्हीमध्ये काय इम्पॉर्टंट असेल तर रादर दॅन पर्सेंटेज हे आपल्याला जे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहेत, म्हणजे हे रुपयातले जे काही अमाऊंट आहे ती जास्ती महत्वाची आहे. त्यामुळे रादर दॅन पर्सेंटेज व्हॅल्यू आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे बघा. आता मग प्रॉफिट मिनिमम जर मिळवायचं असेल, ही जर काय आपल्याला टार्गेट ठरवायचं असेल, तर प्रॉफिटमध्ये काय काय गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत हे आपण पटापट बघूया. याच्यामध्ये पहिले येतं सगळ्यात स्वाभाविकच सगळे बिझनेस एक्सपेन्सेस कव्हर व्हायला पाहिजेत. दुसरं, तुमचे रिपेमेंट जे आहेत लोनचे, ज्यांचे ज्यांचे लोन आहेत त्यांचे जे काही रिपेमेंट आहेत ही प्रॉफिटमधनंच जात असतात. इस्पेशली प्रिन्सिपल पोर्शन तो त्यातनं गेला पाहिजे. आपले जे जे लोक सॅलरी घेत नाहीत त्यांच्यासाठी तुमचं जे काही फॅमिली एक्सपेंडिचर आहे, पर्सनल एक्सपेन्सेस आहेत, ते पण प्रॉफिटमधनं आपण विड्रॉ करत असतो. त्याचबरोबर
आपण जे काही कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, तर ज्या ज्या गोष्टी आपण कॅपिटलची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट जे काय कॉस्ट येते ती कॉस्ट त्याच्यामध्ये रिकव्हर होणं गरजेचं असतं. कारण आपले तुमच्याकडे लोन्स असतील तर त्याची कॉस्ट म्हणजे इंटरेस्ट कव्हर झालेले असते, पण एस्पेशली आपले स्वतःचे जे काही पैसे असतात त्याच्यावरची कॉस्ट कधी आपण कव्हर केलेली नसते. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला बिझनेस वाढवायचा असतो त्यावेळेला काही आपल्याला रिझर्व्ह फंड तयार करायची गरज लागते. कारण आपल्याला भविष्यासाठी काही पैसे आपल्याला बाजूला काढणं गरजेचं असतं. समजा तुम्हाला अनेक ब्रांच काढायची आहे, अजून एक फॅक्टरी काढायची आहे, स्टाफ वाढवायचा आहे, या सगळ्या गोष्टीचं काय आहे जे रिझर्व्ह आहे तो आपल्याला प्रॉफिटमधनंच हा करावा लागतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता ती अमाऊंट म्हणजे आपल्याला प्रॉफिट अमाऊंट ठरवली पाहिजे. ही आपल्याला बजेट मेकिंगसाठी पहिली स्टेप असणार आहे. सो आपण थोडक्यात ती प्रोसेस बघूया. बजेट प्रिपेअर करताना आपण आत्ता म्हणालो तसं पहिली स्टेप ही राहणार आहे पहिला प्रॉफिट तुमचा सेट करणे. ओके. त्याच्यामध्ये प्रॉफिट टार्गेट ठरवा. फॅमिली बजेट करत असताना म्हणजे तुमचे पर्सनल एक्सपेन्सेस जे काय आहेत ते किती असावेत किंवा किती लागणार आहेत हे करण्यासाठी फॅमिली बजेट इंडिपेंडंट तुम्हाला वर्किंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह फंडचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ही झाली पहिली स्टेप. नेक्स्ट स्टेप इज त्याच्या उलटा तेवढं प्रॉफिट कमवायला मला किती रेव्हेन्यू करायला लागेल त्याचं उलट गणित आपल्याला मांडायला लागेल. समजा 10 ऑन अन ॲव्हरेज तुम्हाला 10% प्रॉफिट असेल आणि मला जर 10 लाख रुपये मिळवायचे असतील तर 1 कोटीचा रेव्हेन्यू टार्गेट माझं होणार. ते नुसतं रेव्हेन्यू टार्गेट हे आकड्यात आलं 1 कोटी रुपये, पण त्याच्यामध्ये डिटेलिंगची गरज आहे. तुम्ही प्रॉडक्ट वाईज ते कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे, कस्टमर वाईज कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जर काम करत असाल तर सेगमेंट वाईज, सेगमेंट म्हणजे काय थोडक्यात, समजा तुम्ही होलसेल आणि रिटेल हे दोन सेगमेंट्स असू शकतात. काही कॉन्ट्रॅक्टर समजा टर्नकी बेसिसवर काम करतायत आणि कन्सल्टिंग पण करतायत, हे त्यांच्यासाठी दोन सेगमेंट असू शकतात. काही लोक समजा एक्सपोर्ट करतात तर डोमेस्टिक सेल किंवा डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट मार्केट हे दोन सेगमेंट त्यांच्यासाठी असू शकतात. तर अशा पद्धतीनं सेगमेंट वाईज रेव्हेन्यू टार्गेट आपल्याला डिटेलिंग करणं आवश्यक आहे. त्याच्या पुढची स्टेज स्वाभाविक आहे. जेव्हा समजा आपला रेव्हेन्यू टार्गेट ठरला की समजा लास्ट इयरचा सेल माझा 1 कोटी होता आणि नवीन माझा टार्गेटेड सेल आता 3 कोटी होतोय, तर 3 कोटी मिळवायला आपल्याला काही रिसोर्सेस लागू शकतात. म्हणजे काय, की मला मॅनपॉवर ऍडिशनल लागू शकते, सेल्स सिटी वाढवायला लागेल. मला जर इन्फ्रास्ट्रक्चर जर कमी पडणार असेल तर त्याची सोय आपल्याला विचार करायला पाहिजे. माझ्या वर्किंग कॅपिटल लेवल्स वाढणार आहेत, त्याचा आपल्याला विचार करावा लागणार. मग हे सगळं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं टॅब्युलेशन झाल्यानंतर स्वाभाविकच ह्याला जे काही कॉस्ट लागणार आहे त्याचा आपल्याला बजेट करणं गरजेचं आहे. मग इन्व्हेस्टमेंट लागणार असते तर किती लागणार आहे, मग तेवढे पैसे आपल्याकडे आहेत का, मग त्यापैकी किती पैसे आहेत की जेणेकरून जो काही शॉर्टफॉल येणार आहे तो कसा उभा करायचा. मग एकतर आपण बँकेचे लोन घेऊ शकतो. बँकेचं लोन घेतल्यानंतर त्याचं रिपेमेंट आपल्याला करता येईल का, जे काही ऍडिशनल इंटरेस्टची कॉस्ट येणार आहे परत ह्या सगळ्या कॉस्ट जे काय आपण प्रॉफिट काढताना पहिल्या स्टेपमध्ये जे काही वर्किंग केलं असेल त्यामध्ये ऍडिशनल इंटरेस्ट टाकून ह्या सगळ्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. मग हे करत असताना हे टाकून झाल्यानंतर आपल्याला जो काही टार्गेटेड प्रॉफिट आहे तो ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये जर होत नसेल तर परत हे सगळं बजेट जे आहे ते रिवाइज करणं ही आपली आणखी पुढची स्टेप असणार आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला टार्गेटेड प्रॉफिट मध्ये पोहोचत नाही आपण त्या पद्धतीने ह्याचं वर्किंग होत राहणार. म्हणजे काय काय करायला लागणार, तर एकतर तुम्हाला रेव्हेन्यू वाढवायला लागेल टार्गेटेड, किंवा कॉस्ट कमी करायला लागतील. मग कुठल्या कुठल्या एरियामध्ये आपण रेव्हेन्यू वाढवू शकतो, कुठल्या कुठल्या एरियामध्ये कॉस्ट कमी करू शकतो, का जास्ती प्रॉफिटेबल असणारे प्रॉडक्ट जर मी वाढवले तर माझा टार्गेटेड प्रॉफिट खाली माझा अचीव्ह होऊ शकतो. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सारखं हे सायकलद्वारे करणं गरजेचं आहे. कदाचित ह्याचे 3 ते 4 राऊंड तुमचे होऊ शकतात, पण ह्या गोष्टी गरजेच्या असतात. त्यामुळे या प्रोसेसनं आपल्याला बजेट करायला पाहिजे. ह्या सगळ्याची जर तुम्ही व्हिज्युअलाइज केलं या सगळ्या गोष्टी तर जसं आपण सुरुवातीला म्हणालो की पूर्ण बिझनेसवरचा कंट्रोल तुम्हाला याच्यावर येऊ शकतो. मग बजेट तयार झाल्यानंतर पुढची स्टेज स्वाभाविक काय आहे, जसं जसे आपण महिने पुढे जातील त्यावेळेला आपल्याला
काय आपण ठरवलं होतं, काय बजेट केलं होतं, त्याच्या वर्सेस ऍक्च्युअल काय व्हायला लागलेलं आहे ह्याचं ट्रॅकिंग हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सेल्स आपण किती ठरवलं होता, किती झाला, म्हणजे आपोआप तुमचं सेल्स रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर कंट्रोल येईल. सगळ्या ज्या काही आपण कॉस्ट ठरवल्या होत्या, बजेट केलं होतं त्याचं, सॅलरी कॉस्ट असेल, मटेरियल कॉस्ट असेल, ह्या त्याच्या अगेन्स्ट ऍक्च्युअल काय यायला लागलेली आहे, या निमित्तानं काय होईल, सगळ्या कॉस्टवरचा पण कंट्रोल तुमचा चांगला राहील, इफिशियन्सी वाढेल, फोकस्ड काम करायला तुम्हाला या सगळ्या गोष्टी मदत करणार आहेत. येस, त्यामुळे या प्रोसेसनं प्रत्येकानं बजेट हे अवश्य करावं. हे एक अतिशय फंटास्टिक टूल तुमच्या बिझनेसवर तुमचा छान कंट्रोल येण्यासाठी तुम्हाला उपयोगाला येणार आहे. येस, तर प्रत्येकानं बजेट अवश्य करा. यामध्ये काही प्रोफेशनल हेल्प लागत असतील तर आम्हाला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. खाली दिलेला जो ईमेल आहे finance learning studio@gmail.com, याच्यावर तुम्ही मेल करू शकता. तसंच अशा टाईपचे काही तुम्हाला व्हिडिओ जर खरंच उपयोगाचे वाटतायत, असं जर वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.